मी राई जिऱ्याची आणि कढीपत्त्याची फोडणी दिली याला। 2 मिरच्या टाकल्या, चिरून याच्यामध्ये कढीपत्ता, राई, जिरा आणि 1 टमाटर घेतले, 2 कांदे कापले आणि त्याची फोडणी दिली आणि वरून उडदाची डाळ टाकायची। उडदाची डाळ त्याच्यामध्ये भाजून घ्यायची कांदे टमाटरमध्ये चांगलं, आणि चांगलं भाजल्या गेलं ना, आणि कांदे टमाटर उडदाची डाळ सगळी भाजल्या गेली ना, नंतर रवा टाकायची त्याच्यामध्ये भाजल्या कांदे टमाटरमध्ये भाजून घ्यायची। कांदे टमाटरमध्ये मसाल्यामध्ये चांगलं रवा भाजून घेतले त्याच्यामध्ये, आणि गरम पाणी उकळी करायची आणि जेवढा लागतं तेवढं पाणी याच्यामध्ये टाकायची। 1 पावचा रवा आहे, थोडंच पाणी टाकायचं आणि हे मोकळं होतं। रव्यामध्ये पाणी टाकायचं सगळं भाजल्यावर मसाल्यामध्ये रवा टाकून, आणि पाणी तुम्ही उकळीचं केले ना, थंड पाणी नको टाका रव्या याच्यामध्ये। उपमामध्ये थंड पाणीने चांगलं नाही लागत। थोडं मीठ टाकायचं, मसाल्यामध्येच मीठ टाकून घ्यायचं चांगलं। तुम्ही बी उपमा करा असं मोकळं उपमा, बघा किती छान झालं। आम्ही इडली उपमा सगळं पोहेला बी असं हे करते।